बेतेहून पाटण्याला जाणारी एक बस, प्रायव्हेट बस, जिचं नाव वैष्णव ट्रॅव्हल्स. आणि त्या वैष्णव ट्रॅव्हल्समध्ये एक अल्पवयीन मुलगी त्या बसमध्ये बसली. बसमध्ये बसल्याच्या नंतर तिला हॉस्पिटलमध्ये जायची होती. तिची तब्येत ठीक नव्हती. अल्पवयीन मुलगी होती, म्हणजे केवळ 18 वर्षाची कंप्लीट नाही, जवळपास 15-16 वर्षाची मुलगी. मग ती बसमध्ये बसली आणि बसमध्ये बसल्याच्या नंतर मग त्या बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर आणि अजून एक सोबती, त्याचं नाव तिसरा, असे 3 जण. तर 3 जणांनी ही बस बसस्टँडच्या पाठीमागे नेली. बसस्टँडच्या पाठीमागे नेल्याच्या नंतर मग त्यांनी या मुलीला दारू पाजली, वाईन पाजली, आणि तीही त्यांनी वाईन पिली. वाईन पेल्याच्या नंतर त्या मुलीवर यांनी अत्याचार केला, रेप केला. त्याच्यानंतर ती मुलगी बेशुद्ध झाली आणि हे 3 जण हे बी नशेमध्ये पडलेले होते. जेव्हा मुलगी शुद्धीवर आली त्यावेळेस तिने तिची हालचाल तिथल्या परिसरातील लोकांना सांगितली. लोकांना सांगितल्याच्या नंतर मग पुढं काय प्रकरण झालंय ही सविस्तरपणे, प्रकरण कसं झालं, या लोकांना लगेच शिक्षा भेटली, कशी भेटली, काय, संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल वरील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सहकार्य करा. तर चला कहाणीला सुरुवात करूया. आपले प्रसार मराठी या चॅनलच्या या एपिसोडमध्ये सर्वांचं तुमचं स्वागत आहे. प्रत्येकाला सांगायचं जास्त वाटतं, परंतु प्रत्येकामागे वेळ कमी असतो आणि कमी वेळामध्ये चांगल्या शब्दातून मोजक्या वाक्यात तुम्हाला तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी याव्यात, हाच माझा उद्देश आहे. कोणाचं मन दुखावे हा मुळीच नसतो, तर यामधून काहीतरी शिकायला भेटते आणि खरंच एक देशप्रेमी म्हणून, राष्ट्रप्रेमी म्हणून कुठेतरी खंत वाटते. याच अनुषंगाने मी तुम्हाला ही व्हिडिओ सांगत असतो. ही कहाणी बिहारमधील इथे घडलेली आहे. एक अल्पवयीन मुलगी गावावरून शहरामध्ये यासाठी आली होती की तिची तब्येत ठीक नव्हती. तब्येत ठीक नसल्यामुळे ती शाळेतली मुलगी नेहमी शाळेमध्ये यायची जायची. मग तिला एकटीला जायला पण काही वाटत नव्हतं, कारण तिला शाळेत जायची सवय. त्यामुळे या मुलीने काय केलं, लगेच तिचं तब्येत बिघडली म्हणून ती हॉस्पिटलला तिला जायचं होतं. त्यासाठी ती बसस्टँडमध्ये आली आणि बसस्टँडमध्ये आल्याच्या नंतर जी शहरामध्ये दवाखान्याकडे जात असेल, शहरामध्ये जात असेल अशी गाडी तिने बघितली, तर तिला वैष्णव ट्रॅव्हल्स दिसली आणि वैष्णव ट्रॅव्हल्स तिने पूछताछ केल्याच्या नंतर ती त्या शहरात गाडी जाते असं तिला सांगण्यात आलं. त्यामुळे ती मुलगी त्या वैष्णव ट्रॅव्हल्समध्ये बसली. वैष्णव ट्रॅव्हल्समध्ये बसल्याच्या नंतर मग या तिघांनी ती गाडी जी एसटी बसस्टँड आहे त्या बसस्टँडच्या पाठीमागे आणली. पाठीमागे आणल्याच्या नंतर त्यांनी दारू पिली, वाईन घेतली आणि त्या मुलीलाही सुद्धा वाईन दिली. त्यानंतर त्या मुलीला म्हणजे एवढी वाईन पाजली की ती बेशुद्ध पडली, म्हणजे ती वाईनच्या नशेमध्ये पूर्ण गेली. वाईनच्या नशेमध्ये पूर्ण गेल्याच्या नंतर मग तिच्यावर या तिघांनी अत्याचार केला. अत्याचार केल्याच्या नंतर अवस्था खूप परिस्थिती बेकार झालेली होती, कारण आसपास कोणी नव्हतं. परंतु नंतर ती मुलगी शुद्धीवर आल्याच्या नंतर मग त्या मुलीने तिची हालचाल तिथील परिसरातील लोकांना सांगितली आणि तिने तातडीने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. मुलगी जी बेतिया पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन पर्यंत गेली आणि तेथील पोलीस तिथे जाऊन या मुलीने सविस्तर संपूर्ण प्रकरण सांगितले, पोलिसाच्या निदर्शनास आणून दिले. मुलगी बेतिया महिला पोलीस स्टेशनला आली आणि या मुलीने सर्व प्रकरण, तिच्यासोबत काय काय घडलं सविस्तरपणे पूर्णपणे माहिती सांगितली. तेथील महिला पोलीस आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले आणि ते घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्याच्या नंतर मग हे जे 3 आरोपी होते, त्या आरोपींचे नाव आहेत निलेश दुबे, रामलाल राम आणि मनोज मुखिया. निलेश दुबे हा बस कंडक्टर होता, तर रामलाल राम हा ड्रायव्हर होता. मनोज मुखिया हा तेथील सेवक होता. निलेश दुबे हा मुझफ्फर जिल्ह्यातील मीनापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीचा आहे. रामलाल राम हा पूर्व चंपारण जिल्ह्यातील पिपरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बलवा गावचा रहिवासी आहे. मनोज मुखिया हा हरपूर्वा गावचा आहे आणि हरपूर्वा हे गाव जोगापट्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं. ज्यावेळेस हे प्रकरणाकडे पोलिसांनी विशेष लक्ष दिले त्यावेळेस या 3 आरोपींना अटक केली, ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्याच्या नंतर मग हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयात गेल्याच्या नंतर न्यायालयाने या प्रकरणाकडे ताबडतोब सुनावणी करून 3 20 वर्षाची सश्रम कारावास सजा आणि 55,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे या 3 वर
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये त्यांना 20 वर्षाची सश्रम कारावास ही झालीच आहे. ही जी घटना झालेली 2 वर्षापूर्वी झालेली आहे, परंतु येत्या बुधवारी हे जे प्रकरण आहे ते प्रकरण न्यायालयात असल्यामुळं येत्या बुधवारी न्यायालयाने यांना ही शिक्षा सुनावलेली आहे. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय? आपण जे आपले मुलं मुली असतील, बहीण भाऊ असतील, ते आपण बिनधास्तपणे शहरामध्ये कुठेतरी पाठवतो. त्यांच्याकडे आपलं लक्ष असतं, परंतु न कळत कळत असे काही गुंड वृत्तीचे लोक किंवा कमी बुद्धीचे पागल डोक्याचे लोक, मूर्ख लोक आपल्या लहान जे बहीण भाऊ लेकरं असतील त्यांना त्रास देतात आणि त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा खूप मोठा त्रास होतो. तर खरोखर असे जे मूर्ख व्यक्ती आहेत, जे कमी बुद्धीचे पागल डोक्यात गेलेले लोक आहेत, यांना खरंच कशी शिक्षा भेटायला पाहिजे तुम्हीच कमेंटमध्ये जरूर सांगा. ते 20 वर्ष ती जी अल्पवयीन मुलगी आहे त्या अल्पवयीन मुलीचा दोष तरी काय? ती जशी शाळेमध्ये जाते तशीच त्याच पद्धतीने तिला न कोणती भीती नव्हती आणि ती जशी शाळेत जात होती त्याच पद्धतीने तिला म्हणजे शहरामध्ये तिची तब्येत बिघडली होती त्यामुळे तिला जायचं होतं. तर त्या मुलीचा दोष तरी काय? मला या व्हिडिओतून हेच सांगायचे की त्या मुलीचा काहीही दोष नसताना या तिघांनी त्या मुलीला एक हरणासारख्या मुलीवर अत्याचार केला. हरिण माहिती आहे ना, हरिण कधी एवढी गरीब प्राणी असते, हरिण गरीब प्राणी असते, तिला नुसतं बघितलं तर हरिण नुसते खूप भीते. अशी या अल्पवयीन मुलीची कहाणी झालेली असेल, तिचं मन झालेलं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी, नवीन प्रकरण नवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर कमेंटमध्ये हेच टाका की या आरोपींना 20 वर्षाची सजा सुद्धा कमीच आहे, त्यांना कठोरात कठोर सजा आणि ते पण पब्लिकमध्ये द्यायला हवी असं कमेंटमध्ये जरूर टाका. कारण थोडं तरी मला वाटेल की तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि तुमच्या मनाला खंत वाटते. तर चला भेटूया नंतरच्या एक पुढील प्रकरणामध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.